नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्यांमधून. 5 तारखेच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते वरळी डोमची पाहणी करणार. 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी. गिरगाव परिसरात राज आणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो बॅनरवर झळकला. या बॅनरद्वारे ठाकरे बंधूंना लवकरच एक होण्याचं आवाहन. शेतकऱ्यांना नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प उगाचच कशाला लादता? सतेज पाटलांचा काल अधिवेशनात सवाल. त्यावर सरकारच्या वतीनं आज विधान परिषदेत उत्तर दिलं जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांची वादग्रस्त वक्तव्य. विरोधक याच मुद्द्यावर आज विधानसभेत पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता. 11वी प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ. विभागनिहाय आणि जिल्हानिहाय समुपदेशन समित्या का नेमण्यात आल्या नाहीत याबाबत सरकारकडून आज विधानसभेत निवेदन दिलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाचं आयोजन. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंशी त्यांनी फोनवरून चर्चा केल्याची देखील माहिती आहे. 2 दिवसाआधी नाराजीतून त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे वादग्रस्त ठरलेले जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीला संजय पवार तसंच त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते जाणार का याकडे लक्ष. माजी आमदार अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. त्यासाठी नाशिकहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत येणार. पक्षप्रवेशाआधी अपूर्व हिरे करणार शक्तीप्रदर्शन. भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेत कर्मचाऱ्यांच्या नावानं कोट्यवधींचं बोगस कर्ज काढल्याचा आरोप होता. शैक्षणिक संस्थेसाठी बेकायदेशीर कर्ज प्रकरणी अपूर्व हिरे, त्यांचे बंधू आणि वडिलांवर गुन्हा दाखल. भाजप प्रवेशामुळे राजकीय सूड घेण्यात आला असून न्यायालयातून न्याय मिळेल याची खात्री आहे. माजी आमदार अपूर्व हिरेंची प्रतिक्रिया. महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा. स्मारकाच्या निर्णयाला 2017 साली विविध याचिकांद्वारे आव्हान, परंतु याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्या. बंडखोरीमुळे निलंबित झालेले काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांचं निलंबन औपचारिकरित्या मागे घेण्यात आलंय. दिल्लीतील बैठकीत खरगे आणि चन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या आभा पांडेंचं निलंबन मागे. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय. धनंजय मुंडेंवर विनयभंग आणि अत्याचारांचे आरोप. त्यांच्यावरील सर्व आरोपांची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे. करुणा मुंडेंची मागणी. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी सुरू असलेल्या रमाई आवास योजनेत घोटाळा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत हा घोटाळा झाल्याचा माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. विधान भवनातील शिंदेंच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची भेट झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत वारणा नवशक्ती संस्थेसोबत जलसंपदा विभागाचा सामंजस्य करार. यामुळे 240 मेगावॉट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पात राज्य सरकार 1008 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. पुण्यात थोरले बाजीराव पेशवेंच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी पुतळ्याचं अनावरण होणार. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीए पुतळ्याची उभारणी. मुंबई स्कूल बस मालकांचा 2 जुलैपासूनचा बेमुदत संप मागे घेण्यात आलाय. संघटनांच्या प्रतिनिधींची उद्या मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठक. ई चलान आणि यंत्रणांच्या मनमानी विरोधात हा संप होता. पुणे मुंबईतील स्कूल बस चालकांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे मागे. मात्र अवजड वाहनांचे चालक चक्का जाम आंदोलनावर ठाम. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हे दाखल. बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा आरोप.
सांगोला शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। यावेळी सहमतीशिवाय जमिनी घेऊ देणार नाही आणि शिवारात पाऊलही ठेवू देणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा। पुण्यातील कुंडमाळा पूल दुर्घटनेचा विषय विधान परिषदेत गेलाय। त्रिसदस्यीय समितीचा अहवाल 15 दिवसात आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई होईल। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन। पुण्यातील नद्यांच्या पूररेषा 4 महिन्यात नव्यानं निश्चित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। पुणे शहरात कमी पावसामध्ये देखील निर्माण होणारी पूरसदृश स्थिती, नदीपात्रात होणारी बांधकामं या पार्श्वभूमीवर हे आदेश। नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी। जिल्ह्यात 75% पेरण्या पूर्ण। सर्वाधिक 4 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी। परभणीसह जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली। जुलैच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे। नाशिक शहरात डेंग्यूचे 100हून अधिक रुग्ण, तर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर शहरात विद्युत रोषणाई। पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक हायवेपासून मंदिरापर्यंतचा परिसर आता उजळून निघालाय। सोलापूरच्या माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण। रिंगणात वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी 11 पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतील। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धुळे आगारातून पंढरपूरसाठी विशेष बस सेवा। एसटीच्या धुळे आगाराकडून तब्बल 255 बसेसची व्यवस्था। मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटीकडून विशेष व्यवस्था। पंढरपूरसाठी 130 जादा बस, त्यापैकी 30 जूनपर्यंत 62 गाड्यांचं आरक्षण पूर्ण। वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटनेत वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास आता 4 लाखांची मदत मिळणार आहे। सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय। शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी एसटी बससमोर ठिय्या देत बस रोखली। सारंगपुरी, मुरबीचा पाडा, अवकळवाडी, कोठारे या भागात बसची संख्या कमी असल्यानं विद्यार्थी आक्रमक। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रास्ता रोको आंदोलन। हिंगणघाटच्या नांदगाव चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या चौकशीसह कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन। जळगावातील शिवतीर्थ मैदानावर विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांचं धरणे आंदोलन। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये शेतकरी पुत्राचं पंचायत समितीच्या आवारात उलटे लटकत अनोखं आंदोलन। गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं त्यांना आंदोलन केलं। समान काम, समान वेतन आणि कायमस्वरूपी मान्यतेसाठी 108 रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचं ठाण्यात आंदोलन। 4 तारखेपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास 937 कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा। यवतमाळ बसस्थानक परिसरात भारत मुक्ती मोर्चाचं ईव्हीएम विरोधात रास्ता रोको आंदोलन। ओबीसी जनगणना, वक्फ विधेयक रद्द यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन। राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या रमाई आवास योजनेत घोटाळा। माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप। नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये अभियंता 5 वर्ष घरात बंद। आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मानसिक तणावात गेलेल्या अभियंत्याची शील आश्रमच्या मदतीनं सुटका। नवी मुंबईच्या तळोजामध्ये महिलेला बंदूक दाखवत तिला धमकावून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही। कोल्हापूरच्या कागल तालुक्यात शिक्षक निसार मुल्ला याचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन उघडकीस आलंय। संतप्त पालक आणि जमावाकडून शिक्षकाला वर्गातून बाहेर खेचून मारहाण। छत्रपती संभाजीनगरच्या निराला बाजार परिसरात हॉर्न वाजवण्यावरून वाद झालाय। कार चालकानं ज्येष्ठ नागरिक आणि एका तरुणीला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। बेळगावच्या हिरेनंदी गावात प्रेमी युगुलानं आत्महत्या केली। घरच्यांच्या विरोधामुळे टोकाचा निर्णय घेतला। पोलिसांकडून पुढील तपास आता सुरू आहे। नालासोपाऱ्यात पोलिसाच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी त्यानं पोलीस शिपायाचं नाव लिहून ठेवलंय।
शिरपूर तालुक्यातील पाळोद्यात एका वृद्ध व्यक्तीची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रायगडच्या काशीद समुद्रकिनारी पुण्याहून आलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू. यंदा पावसाळ्यात रायगडमधील हा 6वा बळी आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना युवतीचा तोल गेला, पण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. गोंदिया कोहमारा मार्गावर भरधाव शिवशाही बसनं झाडाला धडक दिली. या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तिरोड्यातून राख घेऊन निघालेल्या टिप्परचा हुंडीपारमध्ये अपघात झाला. टिप्पर अनियंत्रित होऊन दुकानात घुसल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झालाय. गोराईत हिल व्ह्यू हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात. 2 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मद्यप्राशन केल्यामुळे अपघात घडल्याची माहिती आहे. पुण्यात अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी. सर्व कामगार परराज्यातील असून अनेक दिवसांपासून या इमारतीत काम करत असल्याची माहिती आहे. भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या कडा वाहून गेल्या. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ होतीये. हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे 406 मार्ग बंद तर 1515 इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बंद. मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 16 जण बेपत्ता. एनडीआरएफने 35 जणांची सुटका केली असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे. मंडीत बिझनेस बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचा वरचा भाग कोसळला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तेलंगणातील फार्मा प्लांट स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीच्या मदतीची घोषणा. गंभीर जखमींना 10 लाख तर किरकोळ जखमींना 5 लाखांची मदत. दुर्घटनेत 36 कामगारांचा मृत्यू झालाय. अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी आज रवाना होणार. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवतील. अमरनाथ यात्रेसाठी भाविक आज जम्मू बेस कॅम्पला दाखल होणार. यात्रेच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्टपर्यंत अमरनाथ गुहेकडे जाणारे सर्व रस्ते नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित. उद्यापासून दर्शन सेवा सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 9 जुलैपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर असतील. मोदी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामेबिया या देशांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान 6 आणि 7 जुलैला ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या संमेलनात देखील मोदी सहभागी होतील. भारत रशिया मैत्रीचं प्रतीक 3900 टन वजनाची आयएनएस तमाल युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आली आहे. तमालमध्ये 33 पेक्षा जास्त स्वदेशी प्रणाली आहेत. भारत पाक युद्धविरामाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले सर्व दावे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फेटाळले. पाकच्या धमक्यांचा भारतावर परिणाम होणार नाही असं मोदींनी स्पष्ट केलं होतं. जयशंकर यांची माहिती. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा आणि बलूच आर्मीमध्ये गोळीबार सुरूच आहे. बलुचिस्तानच्या मास्तुंग भागात बलूच बंडखोरांचा मोठा हल्ला. बँक आणि सरकारी इमारतींना लावली आग. बर्मिंगहममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात. लीड्स कसोटीतील विजयामुळे इंग्लंड 1-0 ने आघाडीवर असल्यानं भारताला मालिकेत कमबॅकचं मोठं आव्हान. भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार असून अॅक्युवेदरनुसार 5 पैकी 3 दिवस पावसाची शक्यता आहे, तर सामन्याच्या पहिल्याच दिवशी 84% पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात.